तर आता आम्ही चाललोय माहुलीला आणि माहुलीला जाण्याचं कारण की तिकडं आमच्या नानांची बदली झाली ती सामान तिकडं नेऊन ठेवलेलं ती आणायचं होतं म्हणून. आणि गाडीत बसल्या बसल्या या उंदरा मांजराची भांडणं चालू झाली. हिला हात लावलेला पटत नाही आणि त्यांना हात लावल्याशिवाय राहत नाही. आणि हिला गाडीची हवा लागली का झोप येते सगळ्याला माहिती आहे, पण ह्याला पण गाडीत झोपलं का लगेच पेंगाला चालू करतो आणि झोपून जातो. नंतर ना आम्ही पोचलो आणि गेल्यानंतर ना पहिल्यांदा आईनं कुलूप खोललं आणि गेल्या गेल्या पहिल्यांदा तिथं दिसलं बिल, लाईट बिल आलं होतं. राहण्याचा तर पत्त्या नाही, पण लाईट बिल मात्र आलं होतं. नंतर ना पसारा भरला सगळा आणि सगळ्यात महत्त्वाचं काम ह्यानं केलं, कप बशा उचलायचं. ते फुटू नये म्हणून सगळ्यात पुढं ठेवल्या. आणि पसारा काय एवढा नव्हता, त्याच्यामुळं गाडीत सगळा पसारा मागच्या बाजूला बसला. नंतर ना गेलो मायनीत आणि म्हणलं काय तर नाश्ता करून घ्यावा म्हणून नाश्ता ऑर्डर केला आणि वाट बघत बसलो. तोपर्यंत ह्यानं इथं पॅनकेकचं उद्घाटन केलं आणि खाऊन घेतलं पॅनकेक पोरांनी. आणि नंतर तोपर्यंत मिसळ पाव आली आणि माझ्यासाठी मी मागवली होती पुरी भाजी, कारण मला मिसळ जास्त आवडत नाही, पुरी भाजी जास्त मला आवडते, त्याच्यामुळं पुरी भाजी मागवली. नंतर ना गेलो भाजी घ्यायला, भाजी घ्यायची होती काहीतरी म्हणून. आणि तोपर्यंत ह्याला दिसली लिंबूवरती आळी. आता वल्ल्या भाज्या म्हणल्यानंतर ना आळ्या असायच्याच त्याच्यावर, कारण वल्ल्यावरती जास्त करून पालेभाज्यावरती आळ्या असतातच. नंतर ना भाजी घेतली आणि घराकडे यायला निघालो. आणि घराकडे येताना पण ह्याला गाडीत बसलं का काय होतं काय माहिती, पण झोप मात्र नेमकी ती ह्याला काय पण होऊ द्या, मग बाजूला किती कालवा असू द्या. नंतर ना आलो घरी, आईला बाय बाय करून घालवलं त्यांच्या घरी आणि आम्ही आलो आमच्या घरी.